ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असताना 2 आमदार प्रचार करतायत, काय नेमकं? खरं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न होतं की प्रत्येक नागरिकाला कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयामध्ये येरझारा घालायला लागू नये, हेलपाटा घालू नये म्हणून शासन आपल्या दारी आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या घरी शासनाची मदत गेली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली। या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान आहे। तांत्रिकदृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिनलताई या एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता, म्हणून आम्ही सगळेजण या सांगवी प्रभागासाठी या सुशिक्षित चेहरा निवडला जावा यासाठी आज त्यांचा प्रचार करण्याचा बेबनाव 2 आमदारांचा समोर आलाय। मिनल पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की स्वतः एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी फोन केला होता की त्यांना उमेदवारी दिली जावी। आमदार बालाजी कल्याणकर यांना तो फोन होता, परंतु त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि आता तुम्ही प्रचारासाठी आला। नाही, या फोनच्या संदर्भामध्ये आपण त्यांनाच विचारावं, कारण मी काही त्याला साक्षीदार नाही, परंतु एक सुशिक्षित चेहरा, चांगला चेहरा जो काम करू शकतो आणि मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी हा प्रभाग पिंजून काढलेला आहे, लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे, तर चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या भूमिकेतून मी आणि आमदार बाबूरावजी कदम कोळीकर आम्ही मिनलताई यांच्या पाठीमागे उभे आहोत। आपण 8 ते 10 उमेदवार या उत्तरमध्ये दिले होते, मात्र त्या 10 उमेदवारांना उमेदवारी दिली नाही, त्यांचाही प्रचार आपण करणार आहोत। निश्चित ज्या ठिकाणी जे कट्टर शिवसैनिक आहेत परंतु त्या शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे अशा शिवसैनिकांसाठी आम्ही धावून जाणार। शिंदे शिवसेनेमध्ये फूट पडली असं मला वाटतं। नाही, अशी ही प्रभागाची निवडणूक आहे, ही छोटी निवडणूक आहे, वार्डापुरती मर्यादित आहे, परंतु गेल्या 40 वर्षापासून अनेक शिवसैनिक पक्षासाठी झेंड्यासाठी खस्ता खात असतात आणि अशा वेळेस त्यांच्यासाठी ती निवडणूक महत्त्वाची असते, म्हणून आम्ही ठरवलं की जे मूळचे शिवसैनिक आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहणार। बालाजी कल्याणकर यांना मूळचे आणि सच्चे शिवसैनिक माहीत नाहीत का, याचा अर्थ असा? याच्या संदर्भात तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारला। कल्याणकर बोलले होते की 3 महिन्यामध्ये आलेल्या उमेदवाराला आपण उमेदवारी कशी द्यायची, 3 महिन्यामध्ये आलेल्या उमेदवाराला उमेदवारी कशी द्यायची असं नाही, गेल्या 2.5 वर्षापासून आपण बघताय शासन आपल्या दारीसारखा मोठा उपक्रम असेल किंवा लाडकी बहीण उपक्रम असेल, या उपक्रमासाठी या परिवाराचं मोठं योगदान आहे, सर्वत्र महाराष्ट्रभर फिरलेले आहेत आणि पक्षासाठी एखादा उपक्रम राबवत असताना अशा परिवाराला उमेदवारी दिली पाहिजे ही भावना सर्वांचीच होती। तांत्रिकदृष्ट्या ती देऊ शकलो नाही म्हणून आम्ही लोक त्यांच्या प्रचार नाही, मी शिवसैनिक आहेत, ते नेते आहेत, त्याच्यामुळं मला अपेक्षा नाही की कोणी माझं ऐकलं पाहिजे। परंतु या सगळ्या जे उमेदवार आता तुम्ही ज्यांचा प्रचार करताय, शिवसेनेचे स्वतः इथं उमेदवार आहेत, याच्यामध्ये मतांचं विभाजन करून तिसऱ्यांना लाभ होणार नाही का? नाही, इथली जनता जी आहे ही जनता जी आहे एकदम संज्ञान अशी जनता आहे आणि लोक बघतात की कोण आपल्यासाठी धावून येणार आहे। आज एमटेक झालेली मुलगी या सर्वसामान्यांसाठी अहोरात्र फिरत आहे, काम करत आहे, निश्चित लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहतील हा विश्वास मला आहे। निश्चित आम्ही जे काम करतोय ते माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं। जे आहे तांत्रिकदृष्ट्या जे आहे की त्यांना उमेदवारी आम्ही देऊ शकलो नाही, परंतु निश्चित ते निवडून आल्यानंतर शिवसेनेतच येणार आहे, धनुष्यबाणुकडे येणार। निश्चित आपण बघता की हा विमानतळाला लागून असलेला वार्ड आहे, आतमध्ये जर आपण फिरलं या प्रभागामध्ये तर कुठेही चांगले रस्ते नाहीत, स्वच्छता नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, चांगल्या लाईट्सची व्यवस्था नाही, तेव्हा या प्रभागाला चेहरा मोहरा द्यायचा असेल तर सुशिक्षित लोक निवडून आले पाहिजे, ही भूमिका सर्वसामान्य नागरिकाची आहे। आणि हे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी सर्वांची विनंती होती, मी विधान परिषदेचा आमदार आहे, निधी कुठेही देऊ शकतो, तर त्या भावनेतून हा वार्ड आम्ही दत्तक घेतलेला आहे। 5 वर्षात आम्ही आज चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार।